भाजपचा माजी आमदार करतार सिंग यांनी आमचे काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय आदरणीय राहुलजी गांधी यांना मारण्याची अशी धमकी दिलेली आहे की ज्या पद्धतीनं इंदिराजी गांधी यांचा फोन केला, ज्या पद्धतीने राहुल गांधीने यांना उडून दिलं, त्या पद्धतीने तुमची हत्या करण्यात येईल अशा प्रकारचं वक्तव्य जर करतात त्या सरकार संघावर कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही। आज जे भाजप सरकार माजी आमदार असल्यामुळे त्यांना प्रोटेक्शन देते, त्याच्या कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही, त्यांना अटक केली नाही आणि त्यांना पूर्ण अटक करण्यासाठी आणि त्यांचा पूर्ण धिक्कार असेल, भाजपचा धिक्कार आणि त्या करतार सिंगचा धिक्कार करण्यासाठी आमची ही आज सुरू आहे आणि राहुल गांधीला पूर्णपणे प्रोटेक्शन देण्यात यावं आणि पूर्ण त्यांची खात्री या सरकारने घ्यावी अशा प्रकारची करण्यासाठी आम्ही बल्कि उसके विचार को सुनना पड़ेगा और सर्वसामान्य लोगों के काम बीजेपी को करना पड़ेगा। आप सर्वसामान्य लोगों के काम करो, धमकी देना छोड़ो। हम बीजेपी के पदाधिकारियों से विनती करेंगे कि धमकी देने से कुछ नहीं चलेगा। सर्वसामान्य गरीब लोगों के काम करो, उनके लिए काम करो, उसके लिए आप अच्छा रहेगा। ये मेरी ये विनती है, उनसे भी ये आग्रह है कि बीजेपी ने किसी को धमकी देने से कुछ नहीं होगा। धमकी से मतलब सॉल्व नहीं होता। इस तरह की धमकी ये दुर्भाग्यपूर्ण है। और अभी तक जो आमदार ने इस आमदार ने जो है ये बात जो इतनी बड़ी बात की है उस पर कोई एक्शन नहीं हुआ। तो हमारी ये विनती है कि आप कांग्रेस पार्टी की तरफ से कि उनके पर फौरन उनका जो है निर्णय ले, उनको पार्टी में से निकाले और उनका जो है उनको उनकी सदस्यता खत्म करे, ये हमारी विनंती है। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।